हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? बरं चला, संध्याकाळचं आता वाजलेले आहेत 8:30. तर ऑलमोस्ट सगळं जेवण तयार आहे. मी जेवलेले सुद्धा आहे. आणि आत्ता ना की बाजारातनं जाऊन कच्चे आंबे आणलेले आहेत. सो मला ना की त्याचं गुळांबा करायचा आहे. सो म्हणून विचार केला की चला आता आपण आजचा ब्लॉग इथून सुरुवात करू. माहीत नाही, कधी कधी असं होतं की कंटाळा येतो माणसाला की ब्लॉग करा, एडिट करा वगैरे. सो तसंच काहीतरी झालेलं आहे. खूप सारे असे व्हिडिओ करून ठेवलेले आहेत, पण एडिट करून पोस्ट करायचं होईना. एवढा माहीत नाही, कंटाळा म्हणू शकतो आपण, किंवा थोडंसं कामातलं स्वतःसाठी वेळसुद्धा आपण म्हणू शकतो. सो चला, आता मी त्या गुळांब्यासाठी ना की आंबा आणलेलं होतं ना, तर ते किसून घेत आहे. आणि बनवायचं कसं तर रेसिपी बघूच आपण. चला, कच्ची कैरी तर मी किसून घेतलेली आहे. आणि एक सांगायचं राहून गेलं इथं, म्हणजे हा व्हिडिओ ना की आपण खूप आधी बनवलेला होता आणि हे 2 व्हिडिओ माझे ना खरंच खूप मिस झालेला होता आजच्या ब्लॉगमधला. तर त्यामुळे मग विचार केला की चला, एवढी रेसिपी मी एवढी शूट केलेली आहे, बनवलेली आहे, आणि पोस्ट नको का करायला, म्हणून मग मी ते करत आहे. सो थोडासा लेट आहे हा व्हिडिओ, पण तेवढं समजावून घ्या. आत्ताच जस्ट पाऊस पडतोय, बट त्यावेळेला पाऊस वगैरे, कच्चे आंबे वगैरे अजून होते. सो त्यावेळेला मी हे बनवलेलं होतं. सो चला, आता याची रेसिपी मी सांगते तुम्हाला. तर मी 1 वाटी माझं झालेलं आहे हे किसून घेतलेलं कच्चा आंबा. आणि नंतर त्याच्यामध्ये मी गूळ आणि साखर दोन्ही मिक्स केलेलं आहे. प्युअर गूळ फक्त ह्यामध्ये तुम्ही सुद्धा टाकू शकता, साखर नाही घातलं तरीही चालतं. बट ना आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी ना की व्यवस्थित हवी असते, त्यामुळे थोडंसं साखर घाला आणि थोडंसं त्यामध्ये गूळ घाला. आणि नंतर ना छान असं त्याला शिजू द्या. शिजल्यावरती कलर चेंज होतो, तुम्ही इथं बघू शकता. थोडंसं ह्याच्यामध्ये 1 चिमूटभर मीठसुद्धा तुम्ही इथं घालू शकता. आणि नंतर ना मग थोडंसं लवंग घाला त्याच्यावरती. आणि थोडंसं थंड करायला ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा. वर्षभर तुम्ही गुळांबा खाऊ शकता. तर सायमल्टेनियसली मी इथं काय केलेलं होतं की 2 ते 3 दिवस आधीच ना, 3 दिवस आधी मी तांदूळ भिजत घातलेले होते आणि रोज पाण्यातून ते काढत होते अनारसे बनवण्यासाठी. सो मग असेही तांदूळ मी सुकायला ठेवलेले होते. आणि नंतर ना असं हात लावून बघायचं आहे की आपल्या हाताला चिकटतं का, एवढं ओलसरपणा त्या तांदळामध्ये हवी. सो मग नंतर मग मी ते काय केलं की मिक्सरला बारीक करून केले. आणि ॲक्च्युली ना की थोडंसं जास्तच बारीक करून घ्या, जेणेकरून आपल्याला त्याचे अनारसे खूप छान होईल. आणि तुम्ही विश्वास बसणार नाही आहे तुमचा, खरंच अनारसे खूप छान होतात. ही जी रेसिपी मी तुम्हाला सांगते ना, ती परफेक्ट सांगते. त्यामुळं नेक्स्ट टाईम तुम्ही नक्कीच बनवू शकता. हवं तर आतासुद्धा आपण बनवू शकतो, काही त्यामध्ये हे नाही आहे. बट खरंच खूप भारी होतं. बाहेरनं पीठसुद्धा विकत मिळतं. बट माझा विचार होता की चला आपण घरी ट्राय करायचं आहे, मला व्यवस्थित येतं का नाही आहे. कारण ना की खूप अशी सुगरणी आहेत की ज्यांना अनारसे पण कधीही बिघडतात. त्यामुळे अनारसे हा असा प्रकार आहे की बिघडूही शकतो आणि व्यवस्थित होऊ शकतो. पण मी ह्याचं परफेक्ट मेजरमेंट घेतलेलं आहे. आणि जसं मी सांगते ना, तसं जरी केलं ना तुम्ही, तर तुमच्या अनारसे अजिबात बिघडणार नाही आहेत. सो मी 3 दिवस तांदूळ भिजत घातलेलं होतं, रोज पाणी काढत होते, नवीन पाणी घालून परत ते भिजत घालत होते. आणि पूर्ण 3 दिवस झाल्यानंतर 4थ्या दिवशी मी ते काढले, थोडंसं सुकवले. फॅनमध्ये सुकवायचं नाही आहे, असंच फक्त फॅनमध्ये सुकवलं तरी चालतं आहे, उन्हात फक्त सुकवू नका. आणि नंतर मग मी डायनिंग टेबलवरती असंच कापड घालून त्याच्यावरती पसरून ठेवलेला होता. आणि नंतर मग ते काढले आणि नंतर थोडंसं सुकल्यावरती ना की ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे, फाईन पावडर. आता मी हे जे तांदळाचं पीठ आहे ना, त्याचं मी मेजरमेंट सांगते तुम्हाला. आता ह्याच्यानं मी बरोबर अशी 3 वाटी मी घेतलेलं आहे. 3 वाटी तांदळाचं पीठ आहे. आणि थोडंसं मी साईडला ठेवलं आहे, इन केस जर लागलं तर वगैरे घालायला. आणि नंतर ना 1 वाटी इथं गूळ आहे. गूळ किसूनच घ्या. जर तुम्हाला परफेक्ट अनारसे हवे असतील तर गूळ किसूनच घ्या. आणि मग नंतर आपल्याला हे आता हळूहळू मिक्स करायचं आहे. थोडंसं सुरुवातीला जड जातं मळण्यासाठी, पण हळूहळू तुम्हाला ते होऊन जाईल, त्यामुळे एवढं काही वाटणार नाही. थोडंसं कष्ट, मेहनत हे आपल्याला खरंच घ्यावी लागते. तर मी असं मळल्यावरती मी एक ट्रिक काय वापरली इथे, आता मोस्टली कोण यूज करतील न करतील माहीत नाही आहे, आपल्याला तो पीठ मऊच लागतो. तर त्यामुळे मी ते सगळं मिक्स केलं गूळ घालून त्यामध्ये, आणि परत एकदा मिक्सरला लावले. मिक्सरला लावल्यावरती तो एकदम बारीक पावडर तयार झालं. आणि मग नंतर त्याच्यामध्ये बरोबर 1 चमचा मी दही घातली. अशा पद्धतीने मळून ना की छान एका डब्यामध्ये घालून ठेवा. स्टीलच्या डब्यामध्येच मी घालून ठेवलेलं आहे. सो बघू आता उद्या परवा वगैरे आपल्याला हे 3 दिवस असंच ठेवावं लागेल. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? तर ॲक्च्युली ना की आज आता ह्याचा अनारसचा डे 2 म्हणू शकतो. काल आपण पीठ मळून ठेवलेलं होतं, मग म्हटलं की आता परत एकदा त्याला थोडंसं हलवायचं आणि परत आणि आपण ठेवूया, कारण आता ह्याची पेशन्सचा प्रोसेस आहे हा.
सो त्यामुळे मी इथं काढून घेते. हे अशा पद्धतीने झालेलं आहे आणि मी काही जास्त घेतलेलं नाही आहे, थोडंच घेतलेलं आहे. सो परत हे थोडंसं असं मळायचं म्हणजे हे असे, आणि परत आपण त्यामध्ये सेट करून ठेवू. आता हे दुसऱ्या म्हणजे आता अजून 2 दिवसांनी परत आपण हे करू आणि मग नंतर आपले हे अनारसे बनते. आजकाल ना सगळे व्हिडिओ वगैरे बनवत आहे पण एडिट करून पोस्ट करायचं होईल. सो अशी कंडिशन झालेली आहे. सो असे गोळा करून ठेवला तरी काही हरकत नाही आहे. थोडंसं काढायचं फक्त आणि थोडंसं हलवायचं आणि मग नंतर असे हे गोळे करून परत ठेवून द्यायचं, म्हणजे खूप छान असं आंबतात. हे बघू आता कसं होतं. चला आता आजचं काम तरी ह्याचं झालेलं आहे. सो बघू आता कसं होईल. अनारसे म्हणजे कितीही जरी सुगरण असेल ना तर तो फसण्याचा सुद्धा कार्यक्रम असतो, पण लेट्स सी होईल आपलं छान व्यवस्थित. कारण आतापर्यंत सगळी साथ दिलेली आहे. सो इथून पुढे ही साथ देतील. सो संध्याकाळचं स्वयंपाक आवरलेले आहे आणि पटकन जेवून घेऊ. आज काय नाही आहे, फक्त पालक डाळ आहे, भाकरी आणि राईस. तर असा आमचा आजचा मेनू आहे आणि संध्याकाळचा बेत असल्यामुळे हे थोडंसं लाईटलीच होत असतं. सो भेटूच. 2 दिवस ते मी कणिक मळलेलं जे होतं ना तर ते तसंच ठेवलेलं होतं आणि नंतर एकदा फक्त ते परत मी मळून परत मी ठेवत होते. पण तिसऱ्या दिवशी ना की खरंच कंट्रोल झालेले नाही आहे, कारण त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला काढायचं होतं. बट अनारसे मग म्हटलं की चला एकदा आपण करून बघू म्हणा लागले, कारण खायची तरी तशी खरंच खूप इच्छा होती. बाहेरून पीठ आणून मग करायचा असा विचार येत होता मनात, पण म्हटलं आता एवढा आपण सगळा घाट घातला आहे ना तर हे आपण परफेक्ट करायचंच. तर तेल ना की एकदम म्हणजे एकदम मोठंही नको आणि एकदम मंद आचेवरती पण नको, थोडंसं ह्याच्यामध्ये ठेवा की जेणेकरून आपल्याला काय करता येईल की व्यवस्थित तेल जास्त गरमही नको आणि थंडही नको. सो ह्या अशा पद्धतीमध्ये मी तेलात थोडंसं मी थापून घेतले आणि नंतरनं खसखस लावलं एका साईडनं. आणि इथं बघा इथं तेलामध्ये मी फ्राय करायला ठेवते. थोडीशी पहिल्यांदा मी घालताना भीती वाटत होती की काय होईल वगैरे, बट जेव्हा त्याचे लेयर सुटले ना, आणि एक सांगते मी, तेलात घातल्या लगेच हलवायचं नाही आहे आपल्याला, थोडा वेळ त्याला तिथेच राहू द्यायचं. त्याची प्रोसिजर ते करते. थोडंसं ते नंतरनं भाजल्यावरती किंवा थोडंसं ते तळ्यावरती ना मग आपण असं वरून थोडंसं त्याला तेल टाकायचं आणि मग नंतरनं आपल्याला पलटायचं आहे. सो तुम्ही बघा की जाळीसुद्धा तयार झालेली आहे आणि फाटलेलं नाही आहे, विरघळलेलं नाही आहे, काहीसुद्धा झालेलं नाही आहे. सो तेलसुद्धा एकदम जास्त कडक नको किंवा एकदम जास्त थंडही नको, अशा पद्धतीमध्ये आपल्याला हे अनारसे काढायचे आहेत. आणि खरंच सांगते तुम्हाला खूप छान, जसं आम्हाला हवं होतं, जसं मला पाहिजे होतं तसं झालेलं आहे. एकही अनारसे त्यामध्ये विरघळलेला नाही आहे, परफेक्ट झालेला आहे. सो ही जर तुम्ही सेम प्रोसिजर तुम्ही फॉलो केलं ना तर नक्कीच तुमचे अनारसे अजिबात फुटणार नाही आहेत, विरघळणार नाही आहे. खूप छान पद्धतीमध्ये होतो आणि इमॅजिन मला खरंच खूप आनंद झाला, खूप म्हणजे खूपच आनंद झाला. तर मी इथं काय केलेलं होतं की खाली लाकडावरती किंवा पोळपाटावरती सुद्धाही लागतात, तर ऑडीचा इथं पेपर होता. तर ऑडीच्या पेपरवरतीच मग मी काय केलेलं होतं की थोडंसं तूप घेतलेलं होतं आणि नंतरनं त्याच्यावरती मी असं थोडंसं मोठं केलं आणि नंतरनं खसखस लावून फक्त ते थोडंसं थापलं आणि छोटे छोटेच गोळे केलेत मी, मोठे केलेले नाही आहेत, कारण परत त्याचा अंदाज यायला नको म्हणून छोटे छोटे गोळे केलेत मी. आणि एका बाजूला असं खसखस लावले आणि तळून घेतलेलं आहे. सो अशा पद्धतीचं अनारसे माझ्याकडं तर सक्सेसफुल झालेलं आहे. आणि हो, आता मी म्हणू शकते की मी सुगरण आहे, कारण ना की अशा अवघड गोष्टी जेव्हा जमतात ना तेव्हा वाटतं की आपल्या स्वतःवरतीच प्राऊड फील होतं. सो मला असं वाटतं की मी सुगरण आहे असं मला तरी वाटतं आणि मी आहेच असं मी आता म्हणणार आहे. कारण कधीकधी हे अनारसे जमतात नाही जमतात आणि मी फर्स्ट टाईम केलेली आहे तरी मला एवढे छान अनारसे जमलेले आहेत ना, आणि तेही मी एकटी केलेली आहे. प्रत्येक वेळेला कसं असायचं, कुणी ना कुणीतरी असतं, मम्मी वगैरे असायची, तिला जमतात वगैरे छान, पण मी एकटीने केलेली आहे. अजून 1 दिवस मी ठेवणार होते आणि सगळ्यांचे स्टेटस वगैरे एवढे छान छान सगळे दिसत होते ना, मग विचार केला की चला आपण फक्त 2च आपण ट्राय करून बघू की छान होत आहेत का वगैरे, आणि फुटणार तर नाही आहेत अशी थोडीशी भीती होती. पण मी आता स्वतःला ॲक्सेप्ट केले की मी खरंच सुगरण आहे, कारण अनारसे एवढे छान झालेत ना, खरंच तुम्हाला सांगते. आता पटणार नाही तुम्हाला, बघा आवाज येईल. वा,
खूप मन तृप्त झालं खाऊन असं वाटते मला. जमलं आपल्याला. बाकीचं त्यानंतर करू. पहिला खाऊन घेते मी. 4 केले. 4 तेवढंच मी नैवेद्य दाखवले, खाल्ले. आता बाकीचं नंतर करू, म्हणजे संध्याकाळी आल्यावर सगळे एन्जॉय करतील. कारण हे अनारस आहे ना, मी टिप आणि ट्रिक्स वगैरे आपल्या सोनाली जैन फूड लाईफमध्ये दिलेलं आहे. तर त्यामध्ये ना तेच टिप्स आणि ट्रिक्स यूज केलेले आहेत. बट आजच्यापेक्षा गरम गरम खाण्यापेक्षा ना हे उद्या खायचे, म्हणजे अजून खूप छान लागतात आणि मस्त असं लागतं. प्लीज काय पिलू, तुला अनारस पाहिजेत ना खायला? ये लवकर मग. थांबायचं, एक फोटो काढू फक्त आपण. मस्त ना. मला वेट नाही होते, तोंडात पाणी येतंय. एक एक करपले, एक एक घे. ठीक आहे. हा, एवढं तोंडाला पाणी सुटलं. मला पण लय खायची इच्छा झाली पिलू. काय आता मग मी काय केलं मी ते काय पहिल्यांदा केली, 4 केली, पहिला खाल्ली हो, आणि मग परत बाकीची केली. असं केलं हा ना. मस्त झालं ना आणि कुरकुरीत झाले. थांब थांब, पहिल्यांदा ह्याचा फोटो काढ्या मग खा. हा खा. बघ तुझी आवाज करम करम येते काय? अरे होय की, करम करम आवाज येते. आवडलं का? अरे होय की, किती कुरुम कुरुम आवाज झालं. आवडलं पिलू तुला? कुरुम कुरुम आवाज यायला लागलात ना. तू पडदा का बंद केलीस? चल, आज अभ्यास केल्याशिवाय खाली जायचं नाही. आत्ताच सांगते.